कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई चाय टाक ना जरा। कुठे गेली होतीस? अगं अर्जंट डिलिव्हरी होती, म्हणजे ती कार आली आणि ती कार चालूच होईना, मग शेवटी ते इंजिन काढून मला बदला। खोटं बोलू नकोस। अगं खोटं बोलू नकोस। पिक्चर बघायला गेली होतीस ना, तिथे त्या पोरांसोबत धिंगाणा घातलास, शिट्या वाजवल्यास, नाचत होतीस, मारामारी केलीस, खरं आहे ना हे? अगं ते म्हणजे त्याचं तेच सांगते। अगं ती गाडी जी आहे ना, ती गाडी होती थिएटरच्या बाजूला। मग बस झालं शिवानी, ते त्या मवाली पोरांबरोबर फिरणं, धिंगाणे घालणं। तुझ्या मोठ्या बहिणीचं लग्न ठरलंय, तिच्या मागोमाग तुझं लग्न उरकून टाकायला हवं, पण हे असं वागत राहिलीस ना तर तुझं लग्न ठरणं राहिलं बाजूलाच, पण तुझ्या बहिणीचं ठरलेलं लग्न मोडायचं। अगं वंदी काय बोलतेस तू? कुठला विषय कुठं घेऊन चाललीस? हा ना, माझा थिएटरला गेल्याचा आणि लग्नाचा काय संबंध आहे? हे तुझे धिंगाणे त्या मुलाकडच्या कानावर जरी गेले ना तरी संपलं सगळं। मला तर विचार करूनच भीती वाटते। वंदे, तुला ना कशाची तरी भीती वाटते। त्याचा राग त्या पोरीवर कशापायी काढतेस ग तू? वंदे, अगं किती दिवस बांधून ठेवणार आहेस तिला? अगं तिला बी आनंद घ्यायचा असतो, तिचं बी आयुष्य आहे की। वाद झालं आई, बाकीच्या मुली नाही साध्या कपड्यात कामाला जात, तरी यांना सांगत होते मी हिला असं वाढवू नका म्हणून, याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील, पण नाही, आता आपण भोगतोय ना परिणाम। शिवानी, मी पाया पडते तुझ्या, या लग्नापासून लांब राहा, हे नातं तोडू नकोस। गरज पडली ना तर या घरापासून लांब राहा। थोडे दिवस असं समजेन मी, एकच मुलगी आहे माझी। वंदे, आई शिवा, दिव्याचा फोन आहे। हॅलो। हा अशोक। हाय दिव्या, हे बघ आता मी ऐकणार आणि तू फक्त बोलत राहा। हॅलो, बोल ना। हा, आईनी पूजा ठेवली आहे मंदिरात आपल्या दोघांसाठी, तर ती विचारत होती तू येऊ शकशील का? हा, ऑफकोर्स येऊ शकतो, आलोच मी। हा, मी ऍड्रेस पाठवते। ओके, बाय। भाऊ, आपला फोन आल्यावर कधी एवढ्या घाईने आलाय परत? अरे पण लक्ष्मण, फोन कोणाचा आलाय? दिव्याचा फोन आलाय। छान छान कळतंय मला काय चाललंय। आलोच मी, जाऊ। हो, जाणार माहिती आम्हाला। आलोच, नाही पडत आहे। यांना सांगत होते मी हिला असं वाढवू नका म्हणून, याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील, पण नाही, आता आपण भोगतोय ना परिणाम। शिवानी, मी पाया पडते तुझ्या, या लग्नापासून लांब राहा, हे नातं तोडू नकोस। गरज पडली ना तर या घरापासून लांब राहा। थोडे दिवस असं समजेन मी, एकच मुलगी आहे माझी। काय वाजी, कुठे चाललात? झालं कुठलं येणं, दिसत नाही होय का कुठं चालले ते? विचारायलाच पाहिजे कुठे चाललंय। ए दिव्या, अगं ये की लवकर बाहेर, हिला एक मेकअप फसायला किती वेळ लागतोय। दिव्या, आले 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 म्हणव। काय झाला का मेकअप फासून तुझा? अगे इतका वेळ लागतो काय मेकअप फसायला? हा, वाट बघत असतील ती माणसं, काय म्हणतील ती?
बघू दे ग वाट. शिकायला नको का आता वाट बघायला? हैं? शिकायला नको का वाट बघायला? एडीएस का तू? अगं इकडे 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 या. मारणार नाही ना? इकडे या. जर तो आला नाही तर तुम्ही सगळ्यांनी मला 500 रुपये द्यायचे. चालेल. पण जर तो आला तर तू आम्हाला 500 नाही, तू आम्हाला बिर्याणी द्यायची खायला. बिर्याणी पार्टी. चल डन. भाई घेऊन ये, घेऊन ये. आरामात. पाडशील. मी हळू थांब दादा. हे बघ. आरामात. पर तुझ्यामुळे 500 रुपये जायचे आपले. अरे बाकी आहे बोलले ना, अजून केवढं बाकी आहे बघ. भाई तिचं पण लक्ष आहे का? काच पुसून बघते मागे. असणारच लक्ष बाई. पार्टी कुठे? कळती का मरते? बिर्याणी खायला पैसे लागणार ना? पैसे ते घेऊन येते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.